पदार्पण करत असताना सहर्ष स्वागत करीत आहे. चित्ताकर्षक आणि दिमागदार चलचित्र सादर करण्याची भव्य परंपरा असणार हिराबाग मित्र मंडळ आपणा समोर यंदा सादर करीत आहे. त्रैलोक्य स्वामी महाप्रतापी महादेव आणि आदी माया पार्वती यांच्या कैलासाच्या साम्राज्यासाठी एक विलक्षण घटना. स्नान करताना पूर्ण एकांत मिळावा या हेतूनं पार्वतीनं अंगाची दिव्य उटी काढली. तिचा एवढा मानव देखील मूर्ती ठेवली, संजीवनी दाखवली, मंत्र प्रयोग केला आणि तो पूर्ण सजीव केला. बाळा, अरे बाळा, कुठेस तू? काय माते? मी स्नानगृहात स्नान करायला जात आहे. मी आज्ञा देईपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस बरं. जशी आज्ञा माते. तेजपुत्र हाती शस्त्र धारण करून स्नानगृहाच्या द्वाराशी सावध चित्त उभा राहिला आणि जगदंबेच्या भेटीसाठी सजलेल्या नंदीकेश्वरावर आरूढ होऊन साक्षात डमरू त्रिशूलधर, भस्म विलेटित चंद्रशेखर, कर्पूर गौर त्रिनेत्रधारी आणि देवाधिदेव महादेवांची स्वारी झाली. वारावरचा तेजपुंज बालरक्षक पाहून कैलासपती विस्मित झाले. तितक्यात त्यांच्या कानावर त्या वीर कुमाराचे धारदार शब्द आले. थांबा, माझी माता आज सूचनाच होते आहे. तिच्या आज्ञेनुसार मी कोणालाही आज जाऊ देणार नाही. हे पहा बाळ, ही आज्ञा माझ्यासाठी नाही. मी तर गौरीपती शिवशंकर आहे. नाही, हे शक्य नाही. माझ्या मातेच्या आज्ञेशिवाय मी कोणालाही आज जाऊ देणार नाही. उर्मट बालका, कुणाला प्रतिबंध करतोय याचं भान आहे का तुला? नाही, आणि ते ठेवण्याचं मला कारणही नाही. मला फक्त माझ्या मातृआज्ञेचं भान, ती पाळायची एवढंच माझं ज्ञान. म्हणूनच स्नानगृहाच्या द्वारी माझं स्थान. समर्थ, अविचल, निष्ठावान. असं तर मग बघू या प्रलयंकारी शंकरापुढे तुझं सामर्थ्य किती टिकतंय ते. बोल, माझ्याशी युद्ध करशील? मी सिद्ध आहे. तुम्ही कोणीही असा. आदिशक्तीचं हे आत्मते तिची आज्ञा मोडणार नाही आणि काहीही झालं तरी तुम्हाला आज सोडणार नाही. खवळलेल्या महादेवांचा क्रोध प्रचंड उसळला. नेत्र रसरसत्या निखाऱ्यांसारखे बनला. उग्र मुद्रा, पिटारलेल्या जटा आणि नखशिखांत पेटून उठलेले शिवशंभो लखलखता त्रिशूळ परजून अंगावर धावून गेले आणि त्यांच्या एकाच मर्मभेदी प्रहारानं त्या तेजपुत्राचं मस्तक धडावेगळं. स्नानाहून जगदंबा परत आणि तिनं तो अनर्थ पाहून आकांत केला. हे काय अभिजित घडलं आपल्या? मी जन्माला घातलेल्या आपल्या पुत्राची दुर्दैवी हत्या झाली. माझा लाडका निष्ठावंत पुत्र गेला ना. आपण सर्व शक्तिमान त्रिभुवन स्वामी, अद्भुत लीला करते महाप्रतापी महादेव. मग आपणच मला माझा पुत्र परत द्यावा ना. माझा बाळ मला परत द्यावा ना. माझा बाळ मला परत द्यावा. जगत जननीच्या व्याकुळतेनं भोलेनाथ पाघळले आणि भोलेनाथांनी आज्ञा दिली. हे समस्त शिवगणांनो, भैरवगणांनो, एकादश रुद्रांनो, भूतसंघ नायकांनो, अष्टदिशाचा जो कोणी मानव, दानव अथवा प्राणी दक्षिणेकडे पाय करून निद्रावस्थेत आढळेल त्याचं मस्तक त्वरित घेऊन या. आणि अवघड त्रैलोक्य धुंडाळून त्यांनी दक्षिणेला पाय करून झोपलेल्या हत्तीचं मस्तक मिळवून आणलं. ते मस्तक हाती घेऊन महादेव आले.
अष्टभैरव बघू लागले. गणगंधर्व स्तब्ध झाले. महादेवी आशेनं पुढे झाली. हत्तीचं ते मस्तक महादेवांनी किमयन पंचप्राण जिंकून त्या अचेतन घरावर लावलं आणि शिवशक्तीचा तो पुत्र अतुलनीय धैर्यधर तेज बालक त्रिखंड वंदनीय गजानन चराचरांना मंगल दानासाठी साकार झाला. त्याला शुभाशीष देण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू उतरला. हा सृष्टीकर्ता ब्रह्मा तुला आशीर्वचन देतो. तुझा महिमा, तुझं श्रेष्ठत्व, तुझं दिव्यत्व त्रिखंडात अतुलनीय असेल. मी पालन करता विष्णू तुला शुभाशीष देतो. तू प्रथम पूजित पाशांकुशधर होशील. तू मंगलमूर्ती श्री विघ्नेश्वर होशील. ब्रह्मांड नायक ब्रह्मा विष्णू महेंद्र आणि जगदीश्वरी आदिमाया यांना बाल गजाननानं वंदन आणि स्वर्ग मृत्यू पाताळीच्या साम्राज्यातून भक्तिभावानं जयघोष उमटला.